नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता सोयाबीन व कापूस अनुदानाचे वितरण हे कोणत्या तारखेला करणार त्यासंबंध तारीख देखील फिक्स करण्यात आलेली आहे। तर ते देखील आपण तारीख घेऊया। आणि ज्या शेतकऱ्यांना 46 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 5,000 रुपये हेक्टरी कापूस व सोयाबीनचे हे जमा झाले व त्या व्यतिरिक्त 20 लाख शेतकऱ्यांना महाडीबीटी मार्फत त्यांची ई-केवायसी किंवा त्यांचा आधार संलग्न असो या संबंध त्रुटीमुळे त्यांचे पैसे रखडलेले, त्या सर्व 20 लाख शेतकऱ्यांना आता 26 तारखेपासून त्यांच्या खात्यामध्ये कापूस व सोयाबीन अनुदानाचे पैसे हे वितरित होणार आहे। या संबंधाची अधिकृत बातमी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले। 2000 कोटीची तरतूद त्यामध्ये 46 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित झाल्याचे देखील त्यांनी सांगितले। पण आता ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी नसेल किंवा आधार कार्ड लिंक नसेल किंवा बँक खात्याची आधार कार्ड लिंक नसेल अशा संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर सोयाबीन व कापूस अनुदानाचे पैसे भावांतर योजनेअंतर्गत 5,000 रुपये हेक्टरी 2 हेक्टरच्या मर्यादेत या संबंधित शेतकऱ्यांना 26 सप्टेंबरपासून त्याच्या खात्यामध्ये 20 लाख शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील 34 जिल्ह्याची वितरणाचे काम या कृषी सहाय्यकापासून तर मुख्य अपर सचिवापर्यंत यांना तात्काळ हे निर्देश देण्यात आलेले आहेत। तात्काळ म्हणजेच त्यांच्या आधार प्रमाणीकरण करून ई-केवायसी करून त्याच्या खात्यामध्ये जमा होण्यास अशा सूचना देखील कृषी मंत्री यांनी दिलेल्या आहेत। तर मित्रांनो, नवीन अपडेट आल्यास या चॅनलमार्फत आपण देत राहू। धन्यवाद।